रामकृष्ण हरी. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का की कधी कधी ना नशीब असं शांत असतं, पण पृष्ठभागाखाली एक वावटळ उठत असते. आणि या नोव्हेंबरमध्येच धनु राशीवाल्यांसाठी आयुष्यात अशीच एक गूढ वावटळ तयार होत आहे. बाहेरून सगळं शांत, पण ग्रहांच्या हालचालीमध्ये एक गुपित संदेश दडलेला आहे. बदल जवळ आहे आणि हा बदल साधा नाही, तर तो तुमच्या नशिबाची दिशाच बदलणार आहे. तर बघा, हा महिना नेमकं कोणतं वावटं धनु राशीवाल्यांसाठी घेऊन येणार आहे हे आपण बघणारच आहोत. त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शेवटपर्यंत राहायचं आहे. आणि हां, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेचच जा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच माझी खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. तर हा नोव्हेंबर महिना धनु राशीवाल्यांसाठी किंवा धनु व्यक्तींसाठी कोणतं वादळ घेऊन आलेलं आहे ते आता आपण पाहूयात. तर बघा, नोव्हेंबरचा पहिला आठवडा तुम्हाला वेगळाच अनुभव देणार आहे. थोडी एकांतप्रियता, चिंतन आणि अंतर्मुखतेचा हा काळ असणार आहे. तुमच्या मनात जुन्या गोष्टींची समीक्षा होईल. काय गमावलं, काय शिकलो याचा विचार सतत सुरू राहणार आहे. आत्तापर्यंत तुमच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडल्या, तुम्ही काय काय गमावला, काय काय तुम्ही मिळवलं, त्या सगळ्या गोष्टींचं एक मनन चिंतन राहणार आहे. का कुणास ठाऊक, पण अशा काही गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये सतत येणार आहेत. 17 नोव्हेंबर नंतर तुमचं जे काही गेलेलं तेज आहे ना, ते परत येईल. सोबतच आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्वतःच्या ताकदीवर तुम्ही काहीतरी मोठं करण्याची शक्यता आहे किंवा तशी इच्छा तुमच्या मनामध्ये जागृत होणार आहे. तुमच्या मनात भावनांचा उफाळा वाढलेला असणार आहे. नवीन संकल्प, नवीन दिशा घेण्याची तुम्हाला प्रेरणा मिळणार आहे. पण मध्यानंतरचा जो काळ आहे ना नोव्हेंबरमधला, तो काळ भावनिक अस्थिरतेचा असणार आहे. निर्णय घेताना त्यामुळे तुम्हाला संयम ठेवावे लागणार आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये, वैयक्तिक असो प्रोफेशनली असो, प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय घेताना संयम ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, नोव्हेंबरमध्ये म्हणजे आता एकंदरीतच धनु राशीसाठी ना शनीची दैया सुरू झालेली आहे. आणि म्हणून हा काळ धैर्य, संयम आणि परिश्रमाची खरी परीक्षा आहे. तुमच्या कामामध्ये विलंब होतील, नक्कीच थोडेसे काही ना काही कारणांमुळे विलंब होऊ शकतात, पण त्यामागे ना शनीची मोठी कृपा दडलेली आहे. तो तुम्हाला कणखर, प्रगल्भ आणि अनुभव संपन्न बनवत आहे. कळतंय का? आपण काय करतो की साडेसाती सुरू आहे किंवा दैया सुरू आहे म्हणून भीतो आणि भिल्यामुळं आपण अजून जास्त चुका करतो. परंतु आपले जर कर्म चांगले असतील, आपले जर विचार चांगले असतील, आपण नैतिकतेचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट करत असेल तर नक्कीच तुम्हाला शनी हा पॉझिटिव्हच फळं देणार आहे, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भिण्याचं काहीही एक कारण नाही आहे. तर या महिन्यात शनी तुमचा पायाभूत काम मजबूत करणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये खूप काही चांगले परिणाम पाहायला मिळतील. या गोष्टीमुळे जर ह्या महिन्यात तुमची परीक्षा घेत असेल तर भिण्याचं कारण नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही तटस्थपणे तयार राहा. आता बघा, कर्मप्रेरणा या महिन्यामध्ये तुमची जबरदस्त असणार आहे. महिन्याच्या मध्यामध्येच तुम्ही एखादी मोठी डील साईन करू शकता. सोबतच लक्षात ठेवा, तुमचे बॉस, अधिकारी किंवा वरिष्ठांकडून तुम्हाला खूप तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामाला तुम्हाला मान्यताच मिळू शकणार आहे. प्रत्येक ठिकाणी तुमची वाहवा होणार आहे. फक्त थोडंसं आपण लक्षात ठेवायचं की रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, कारण आवेशामध्ये येऊन कोणतेही निर्णय आपल्याला घ्यायचे नाही आहेत किंवा कोणतंही कार्य आपल्याला करायचं नाही आहे. आता नोव्हेंबरच्या पहिल्या अर्ध्यामध्ये खर्च वाढणार आहे. आर्थिकदृष्ट्या जर पाहिला हा महिना तर पहिल्या अर्ध्यातच तुम्हाला खर्च वाढल्याचे दिसून येणार आहे. प्रवास म्हणा, आरोग्य म्हणा किंवा कुटुंबासाठी काही खर्च अनपेक्षितरित्या घडतील, अचानक काही उद्भवतील, तर त्याच्यासाठी थोडीशी पैशाची तडजोड आधीच करून ठेवलेली बरी पडणार आहे. 18 नोव्हेंबर नंतर धनलाभाचे नवीन सोर्सेस पण तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे जरी तुम्हाला खर्च असतील महिन्याच्या सुरुवातीला, तर महिन्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या मध्यानंतर नक्कीच ते खर्च भरून काढण्यासाठी आर्थिक सोर्सेस पण उपलब्ध होणार आहेत. अचानक मिळालेली एखादी रक्कम,
तुम्हाला आनंद देईल, दिलासा देईल. जुनी रक्कम कुठे गुंतवलेली होती किंवा जुनं देणं कुठंतरी होतं तुम्हाला, तर ते पण वापस मिळणार आहे. यापैकी कोणतीही गोष्ट मी आत्तापर्यंत सांगितलेली आहे ती गोष्ट तुम्हाला जर क्लिक झाली असेल किंवा तुम्ही अनुभवला असाल तर मला सांगायला तुम्हाला विसरायचं आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा. कनेक्टेड राहा. एखादं नवीन आर्थिक स्रोत पण तुम्हाला मिळू शकतं या महिन्यामध्ये. सोबतच व्यावसायिकांसाठी तर हा काळ एकदम नवीन गुंतवणुकीचा आहे. खूप लाभ मिळवून देणारा आहे. नवीन ब्रांचेस जर तुम्ही ओपन करण्याच्या विचारात आहात तर तिथे पण तुम्हाला फायदा मिळेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पार्टनरशिपमध्ये काही करणार असाल तर धनुराशीच्या व्यक्तींनी पार्टनरशिपमध्ये कोणतंही काम न केलेलंच बरं पडणार आहे. कारण तिथे तुमचं मतभेद होतील आणि लॉस तुम्हाला पाहावा लागणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हा महिना तुमच्यासाठी ना कौटुंबिकदृष्ट्या भावनिक रोलर कोस्टर असणार आहे. म्हणजे वरून खाली असं एक रोलर कोस्टर, कधी वर कधी खाली, कधी वर कधी खाली, कधी चढ किंवा उतार असं असणार आहे. म्हणजे कधी मतभेद होतील, कधी एखादी ठिणगी पडेल आणि आग वाढेल हे सांगता येणार नाही आहे. तर थोडंसं तुम्हाला जपून इथे पण खूप गोष्टी विचार करून कार्य करावे लागणार आहे. आधीपासूनच जर नातं असेल किंवा संवादाची कमतरता भासण्याची शक्यता आहे. एखादं नातं किंवा एखाद्या नात्यामध्ये पहिल्यापासूनच जर काहीशे तणाव असेल तर ते तणाव वाढण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे तुम्ही जर बोललाच नाहीत अजून पण एकमेकांना तर नक्कीच हे तणाव वाढणार आहेत. परंतु शेवटी प्रेम पुन्हा फुलणार आहे. अविवाहितांसाठी तर एखादी नवीन ओळख तुमचं जीवनच बदलू शकतं. एखादी व्यक्ती, अनोळखी व्यक्ती म्हणा किंवा एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते की ती तुमचं सगळं आयुष्यच बदलून टाकणार आहे किंवा ती तुमचं सगळं एक तुम्हालाच बदलून टाकणार आहे असं म्हणायला पण हरकत नाही. तुम्ही जर सिंगल आहात तर नक्कीच ते पार्टनरच्या दृष्टीने येऊ शकतं किंवा एक आध्यात्मिक गुरु म्हणा किंवा एक सल्लागार किंवा एक एंजल टाईप कोणीही असू शकतं. पण एखादी व्यक्ती नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये नवीन प्रमाणात एक प्रवेश करणार आहे. जर असं काही घडलं तर मला सांगायला तुम्ही विसरायचं नाही आहे की येस, माझ्यासोबत ही गोष्ट झालेली आहे. माझ्या आयुष्यामध्ये असं कोणीतरी आलेलं आहे की ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडलेलं आहे. तर असं मला नक्कीच सांगायचं आहे. तुम्हाला नेमकं काय घडलेलं आहे ते सांगायचं आहे. तर हा काळ तुमच्यासाठी एक सल्ला देतोय महत्त्वाचा, आणि तो म्हणजे जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी की काळजीपूर्वक प्रेम करा. म्हणजे कसं आहे की रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना थोडीशी धोक्याची घंटा आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमचं जे नातं आहे ते डगमगण्याची शक्यता दिसत आहे. अविश्वास होऊ शकतो. कोणीतरी तिसरा व्यक्ती येऊन भलतंच काहीतरी सांगून जाऊ शकतो आणि मग तुमच्या नात्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर इथे थोडंसं जपून. आता आरोग्याच्या जर दृष्टीने पाहिलं तर पहिल्या 2 आठवड्यामध्ये थकवा, झोपेची कमतरता आणि मानसिक तणाव जाणवू शकतो. परंतु नंतर ऊर्जा आणि आत्मविश्वासामध्ये अचानकच वाढ झाल्याचे पण दिसून येणार आहे. तर आध्यात्मिकदृष्ट्या काहीतरी वेगळं घडणार आहे. आध्यात्मिकदृष्ट्या काहीतरी वेगळे विचार तुमच्या मनामध्ये येणार आहेत. तर पहा, हा महिना तुमच्यासाठी आध्यात्मिक प्रगतीचा काळ आहे. तुम्हाला एखाद्या गुरुचा सल्ला नक्कीच लाभणार आहे. मी मगाशी म्हटलं तसं अचानक एखादी व्यक्ती येऊ शकते आणि ते तुम्हाला सल्ला देऊन जाऊ शकते. मग ते तुमचा आध्यात्मिक गुरु असेल किंवा जे कोणी तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवतात ती व्यक्ती असेल. कोणीही व्यक्ती असू शकते, नवीन असू शकते किंवा जुनी असू शकते. पण तुमच्या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा सल्ला तुम्हाला ह्या महिन्यात नक्कीच मिळणार आहे. आणि तो सल्ला कोणता असणार आहे आणि त्या सल्ल्यामुळे तुमच्या आयुष्यात नेमकं कोणता टर्निंग पॉईंट झालेला आहे, कोणता बदल झालेला आहे हे सांगायला मला विसरायचं नाही आहे. तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणी जाण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. म्हणजे तीर्थयात्रा किंवा एखाद्या देवस्थानाला तुम्ही नक्कीच जाणार आहात. धनुराशीसाठी तुम्ही म्हणजे आग आणि विश्वास यांचं सुंदर मिश्रण असणार आहे या महिन्यामध्ये. बघा, या महिन्यात ग्रह जरी कसोटी घेत असले तरी नशिबाच्या दरवाजावर तुमचं नाव लिहिलं गेलं आहे. नोव्हेंबर महिना तुमचं फक्त आत्मबल पुन्हा जागवेल, भीती नाहीशी करेल आणि नवीन सुरुवातीचा मार्ग उघडेल. लक्षात ठेवा, शनी अडवतो नाही तर तो घडवतो. किती सुंदर आहे बघा. शनी हा नेहमी अडवतोच असं नाही, तर तो आपल्याला घडवत असतो, आपल्याला पॉलिश करत असतो. बृहस्पती थांबवत नाहीत, योग्य वेळ निवडतो.
म्हणून संयम ठेवा, कर्म करत राहा, कारण नोव्हेंबरच्या शेवटी तुमचं तेज पुन्हा झळकणार आहे. भिण्याचं काहीही कारण नाही आहे. असं काहीतरी वेगळं नवीन घडण्याची शक्यता या नोव्हेंबरमध्ये धनुराशीवाल्यांसाठी दिसणार आहे. आणि मी जी संपूर्ण तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्या माहितीमधील कोणती गोष्ट नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे, कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे, तर ते तुम्हाला मला सांगायचं आहे जरूर आणि कनेक्टेड राहायचं आहे. आणि तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जसे लाभ घेत आहात तसे इतरांनाही, खूप व्यक्तींना ह्या माहितीचा लाभ होऊ दे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू दे, माझी एवढीच इच्छा आहे. तर आता आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.